मावळे व्हायला लागले. जसे शिवरायाचे मावळे झाले पण स्वराज्याची स्थापना झाली, तसं या ठिकाणी भगवंताचे तुम्ही मावळे व्हायला लागला. म्हणून मल्लिकार्जुनचं सुंदर या ठिकाणी तुम्हाला सांगतो नाही नगर असं त्याचं स्थान निर्माण व्हायला लागलेलं आहे. इथं आलं की त्याला आल्या समाधान वाटलं पाहिजे, असं तुम्हाला स्थान निर्माण झालेलं आहे. हे केवळ भगवंताचं आहे, चिराग कर्तव्य नाही होती. चिराग पण वाटत असेल की तुम्हाला नाव म्हणायला पण काय बोलला नाव म्हणतोय नाशवाचा करा तो त्याच्याकडून घेऊन गेला, त्याला मातम केलं. त्याच्या देव तुम्हाला सांगतो भगवंताने मनसूळमध्ये मल्लिकार्जुन एवढ्यासाठीच केलेलं आहे की त्याच्या हाताने काम होणार आहे आणि त्याच्यावर काम होणार आहे. आणि मग त्याचे मावळे सगळे त्याच्या पाठीमागे लागले. कारण रामाने सेतू बांधला नाही, आम्ही म्हणतो रामाने सेतू बांधला. खरं रामाने सेतू बांधला का हो? तिच्या सैन्याने सेतू बांधला बघा. तिथे खरं तर असं चिदानंद बांधलं का नाही, चिदानंदच्या सैनिकांनी बांधलेला आहे की आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही सर्वांचं सहकार हे फार मोठं सहकार्य आहे, मानवतेची उदाहरण आहे. मनुष्यामध्ये जन्माल्यानंतर काय करायचं आहे तर या महिनाभरामध्ये 6 वर्षाचे ते करायला लागत नाही, हे करायचं आहे तुम्हाला. आणि हे तुम्हाला हे शिकवण आहे. हे शिकवण म्हणजे काय? भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताची सेवा करणं, म्हणजे हे जे करता हे पण शिकवणच आहे तुमचं. आणि फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही जे काम करायला लागलं का नाही ते देवाचं काम आहे, मनुष्याचं काम आहे. कसं एक छोटस उदाहरण सांगतो. एकदा जे त्रिदेव आहेत ब्रह्मा विष्णू महेश हे तुम्हाला सांगतो जगाचे संचालक आहेत. जग पालन आणि संवाद हे त्रिदेव. आणि या त्रिदेवाला मदत करणारे सर्व देव. त्यांना वाटलं एकदा सर्व देव एवढं काम करायला आता चिदानंदाला असं वाटतं की एवढं सगळं मदत केलं म्हटल्यानंतर आता एकच काम, आता कार्यक्रम काय काय शबासकीचा कार्यक्रम. वा फार छान. म्हणजे तुम्हाला शाळा सरपंच देतो म्हणजे तुम्हाला शबासकी आहे, तुमचं कौतुक आहे, तुमचं गुणगौरव आहे. कारण परत ते तुम्हाला प्रोत्साहन करा, दुसऱ्याला त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्याचं काय अनुकरण व्हावं. पण हे शबासकीचा कार्यक्रम आहे. तसं त्या देवाने पण वाटलं की फार मोठा आपल्याला काम करते ना, सर्वांना बोलून यांना शबासकी द्यायचं आहे आणि फार मोठी मेजवानी करायची. आता कसं तुम्ही साधारण प्रसाद आहे तुम्हाला सर्वांना, तसा फार मोठ्या पाची पकवानाचा प्रसाद करायचा. आला कार्यक्रम सगळं झाला आता प्रसाद बसायचा. त्यावेळी तुम्हाला सांगतो त्या गाणं होते, देव होते, सगळे त्या ठिकाणी होते. त्यावेळी राक्षस होते ना, ते राक्षस त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो थोडस तक्रार केली. काय तक्रार केली? ते पहिल्यांदा तुम्ही पहिल्या पंक्तीला तुम्ही देवालाच बसवताय, आम्हाला शेवटी बसवताय, आमचा अपमान आहे. आता आम्ही पहिल्या पंक्तीला बसणार. विघ्न संतोषी काय असतात तो सत्कार कोणाचा होतं, मान कोणाला मिळतं? जे तुम्हाला सर्व सत्कार करतात त्यांना सत्कार होतं. जे सत्कारच करत नाही, जे अपकारच करतात त्यांचा सत्कार कधी होणार? त्यांचं गुणगौरव कधी होत नसतं. आणि म्हणून तुम्हाला समजा नाही मान सन्मान कोणाला मिळतं? जे तुम्हाला सांगतो चांगलं काम करतात त्यांनाच मिळत असतं. आणि मग देवाला पहिल्यांदाच काम मिळायचं तर ते चांगले काम करत होते. मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हट काढला तरी नाही ना, पहिल्या व्यक्तीला आम्हीच बसणार. कोण? राक्षस दानव. मग सगळं आवड झालं. मग सगळे बसून विचार केले, ठीक आहे म्हणले तुम्ही बी माझीच लेकर आहात, मी बी माझीच लेकर आहे, तुमच्या मनाप्रमाणे होतं, परंतु एक अट आम्ही तुम्हाला होणार म्हणतोय. ठीक आहे, तुम्ही काय वाटणार आवड तिथं काय आपल्याला जे तुम्हाला समजा चिवाटे असतात त्या निळूचे कामट्या काढले आणि हाताला बांधले इथून इथपर्यंत. निळूचे कामट्यामध्ये दाडकं इथून इथपर्यंत बांधले आणि बांधून म्हटलं आता तुम्ही खावा. हा तुम्हाला सुद्धा हा डोळ्यात घास काय टाकलं पाहिजे.
हे बातम्यांचं कसं वाटतंय वाटत नाही काय